अगदी झटपट बनणारी मटर पनीरची रेसिपी हवी असेल ना तर मग चला मंडळी, बघा मी इथे पनीर मसाला घेतला आहे 1.5 चमचे. यामध्ये मी दूध घालून याला साईडला ठेवला आहे रेस्टसाठी. मग काय इथे आपल्याला घ्यायचा कांदा आणि टोमॅटो, याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे, जास्त नाही, फक्त याचा कच्चा पण दूर होईल असाच आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे. मग याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मग काय कढई तापवायची, तेल घालायचं, तेल गरम झालं की आपला वाटलेला मसाला यामध्ये आपल्याला घालायचा आहे. याला छानपैकी परतवून झालं की यामध्ये आपल्याला लाल मिरची घालायची आपल्या गरजेनुसार. मग काय याला परत आपल्याला छानपैकी आपल्याला फ्राय करायचं. फ्राय करून झालं की आपण जो दुधात भिजवलेला मसाला होता ना पनीरचा, तो यामध्ये आपल्याला घालून यायचा. याच्याने आपली टेस्ट खूप छान होते. मग काय याचा छान आपल्याला परतून झाले की आपल्याला मटर घालायचे आहे. कमी जास्त तुम्ही टाकू शकतात मटर, मी इथे कमी टाकले. मग गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पाण्याला एक छान उकळी आली की मग आपल्याला यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने पनीर घालून झालं की मग 2 ते 3 मिनिटं याला छान शिजवून घ्यायचे आणि कोथिंबीर घालायचं. बघा मंडळी, झाली की झटपट मटर पनीर रेसिपी. जर तुम्हाला आवडली असेल लाईक, कमेंट आणि